दिमागी अमराज के लिए सिर्फ एक ही नाम, मारिया मेंटल हेल्थ क्लिनिक। आज ही दिमागी अमराज के लिए माहिर डॉक्टर से संपर्क करें। मारिया मेंटल हेल्थ क्लिनिक, महात्मा फुले स्कूल के सामने, सिटी फंक्शन हॉल के पास, महावितरण कंपनी के बाजू में, जिंतूर रोड, परभनी। आज ही संपर्क करें। रविवार के दिन यह हॉस्पिटल बंद रहेगा। दोपहर में 1 बजे से 5 बजे तक हॉस्पिटल शुरू रहेगा। डॉक्टर तारिक अंसारी साहब, MBBS MD DPM। आज ही संपर्क करें। SK फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। SK फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है। आप SK फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, SK फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। परभणी पाइल्स क्लिनिक मध्ये आपले स्वागत आहे। आपल्याकडे पाइल्स, फिशर व फिस्टुलाचे इलाज केले जाते आयुर्वेदिक इंजेक्शन थेरपीच्या माध्यमातून। आमचा पत्ता सिव्हिल हॉस्पिटल समोर, सेवा मेडिकलच्या वर, पहिला मंजला। जर तुम्हाला पाइल्स, फिशर व फिस्टुलाचे प्रॉब्लेम आहेत तर घाबरू नका। आता संपर्क करा परभणी पाइल्स क्लिनिकला। तुम्हाला फक्त एका आयुर्वेदिक इंजेक्शन मध्ये आराम मिळेल। 2-3 इंजेक्शन घेतले तर आता कोणलाही त्रास नाहीये आणि काही तकलीफ नाही, काही खाऊ शकतो मी आता। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। जिला परिषद पंचायत समिति 2026 निवडणुकीच्या भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष के अधिकृत उम्मीदवार पाथरी जिला परिषद सर्कल से 100 राजाबाई बालासाहेब शिंदे, उसी के साथ में कानसूर पंचायत समिति गण के उम्मीदवार अनिल सुभाषराव कोल्हे, उसी के साथ में बाबुलगांव पंचायत समिति गण के उम्मीदवार श्याम उत्तमराव धर्मे, ये तीनों लोग जिस तरह से बाबुलगांव सर्कल से बाबुलगांव जिला परिषद गट के अधिकृत उम्मीदवार 100 राजाबाई बालासाहेब शिंदे, ये तीनों लोग अपनी किस्मत आजमा रहे हैं। हकीकत में माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब, इनके नेतृत्व में जिस तरह से ये काम किया जा रहा है, माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब ये किसी तारीफ के मोहताज नहीं है। माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब ये जिस तरह से जिला परिषद सर्कल से 100 राजाबाई बालासाहेब शिंदे, उसी के साथ में ग्राम पंचायत समिति से जिस तरह से अनिल सुभाषराव कोल्हे और बाबुलगांव पंचायत समिति से श्याम उत्तमराव धर्मे, इन तीनों को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के चुनाव चिन्ह पर अपनी किस्मत आजमाने के लिए कहा है। हकीकत में मेहनत की जा रही है। ये मेहनत पूरी तरह से सक्सेस होने वाली है, ऐसा भी लग रहा है। आने वाले 5 फरवरी 2026 को सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक जिस तरह से वोटिंग डालना है, यहाँ पर डॉक्टर जगदीश शिंदे, इनकी वालिदा मोहतरम है, इनकी माताजी 100 राजाबाई बालासाहेब शिंदे बाबुलगांव जिला परिषद गट के अधिकृत उम्मीदवार हैं और अनिल सुभाषराव कोल्हे कानसूर पंचायत समिति गण के उम्मीदवार है। श्याम उत्तमराव धर्मे ये बाबुलगांव पंचायत समिति गण के उम्मीदवार है। इन तीनों के प्रचार के लिए माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब जिस तरह से यहाँ पर इन्होंने पूरी तरह से अपनी कमर कस ली है और यहाँ पर परभनी जिले के पाथरी शहर के कृषि उत्पन्न बाजार समिति के मैदान में जिस तरह से एक सभा का आयोजन किया गया और इस सभा के आयोजन में जिस तरह से तमाम हजारों की तादाद में मतदाता यहाँ पर मौजूद थे और मतदाताओं ने जिस तरह से यहाँ पर जल्लोष मनाया है। हकीकत में डॉक्टर जगदीश शिंदे, इनकी माताजी 100 राजाबाई बालासाहेब शिंदे, ये बाबुलगांव जिला परिषद गट के अधिकृत उम्मीदवार है भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की जानिब से और अनिल सुभाषराव कोल्हे कानसूर पंचायत समिति गण के उम्मीदवार है। बाबुलगांव पंचायत समिति गण के उम्मीदवार श्याम उत्तमराव धर्मे, ये तीनों लोग हैं और इनके साथ में जिस तरह से यहाँ पर इन तमाम लोगों के लिए माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब, इन्होंने जिस तरह से भाषण किया और अपना लाव लश्कर लेकर किस तरह से ये लोग आए और परभनी जिले के पाथरी शहर के पाथरी तालुके के पाथरी तहसील ऑफिस में ये लोगों ने, तमाम लोगों ने जिस तरह से अपना उम्मीदवारी अर्ज दाखिल किया है। आज 21 जनवरी 2026 जो यहाँ पर नाम निर्देशन फॉर्म भरने की आखिरी तारीख थी, दोपहर 3 बजे तक इसका टाइम था और इन तमाम लोगों ने 3 बजे से पहले ही जिस तरह से यहाँ पर अनिल सुभाषराव कोल्हे, श्याम उत्तमराव धर्मे और 100 राजाबाई बालासाहेब शिंदे, इन
तमाम लोगों ने अपना उम्मीदवारी अर्ज दाखिल किया। उम्मीदवारी अर्ज दाखिल करने से पहले जिस तरह से यहाँ पर एक रैली निकाली गई और रैली भी ऐसी निकाली गई कि हजारों की तादाद में यहाँ पर जो वोटर्स थे, ये वोटर्स हजारों की तादाद में यहाँ पर मौजूद थे। जो जन समुदाय हम आपको बता रहे हैं, ये पाथरी शहर में पूरी तरह से ये जन समुदाय वो है जो वोट डालने वाले लोग हैं और इन लोगों ने ही यहाँ पर पूरी तरह से अपने आप को मजबूत बनाया है। और यहाँ डॉक्टर जगदीश शिंदे साहब, इनकी माता जी सौ राजाबाई बाला साहेब शिंदे, उसी के साथ में अनिल सुभाष राव कोल्हे और श्याम उत्तम राव धर्मे, इनके हक में वोट डालने के लिए जिस तरह से यहाँ पर इन्होंने एक रैली निकाली और रैली निकालने के बाद में नाम निर्देशन फॉर्म आज 21 जनवरी 2026 को पूरी तरह से यहाँ पर नाम निर्देशन फॉर्म उम्मीदवारी अर्ज दाखिल किए गए। और उम्मीदवारी अर्ज दाखिल करने के पहले का ये नज़ारा हम आपको बता रहे हैं कि किस तरह से यहाँ पर डॉक्टर जगदीश शिंदे, उसी के साथ में धर्मे और धर्मे के अलावा कोले, ये तीनों लोग किस तरह से यहाँ पर जा रहे हैं। और उसी के साथ में माजी आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब, ये भी देख लीजिए कि किस तरह से अपने 4 व्हीलर गाड़ी में आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब ये आए और पूरी तरह से इनके लाव लश्कर के साथ में तमाम लोग यहाँ पर आए और इन्होंने तहसील कार्यालय में जाकर जिस तरह से उम्मीदवारी अर्ज अपने तमाम लोगों के दाखिल किए हैं, जिसकी झलकियां हम आपको विशेष तौर से परभनी आज तक पर बता रहे हैं कि किस तरह से लोग आए और इन तमाम लोगों ने उम्मीदवारी अर्ज दाखिल किया। उम्मीदवारी अर्ज दाखिल करने से पहले कृषि उत्पन्न बाजार समिति पाथरी यहाँ पर सभा का भी आयोजन किया गया। इस सभा को आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब, उसी के साथ में डॉक्टर जगदीश शिंदे साहब और तमाम उम्मीदवारों ने संबोधित किया है। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इस वक्त इन तमाम लोगों ने दी है। निवडणुका 2026 माझी आई सौ राजाबाई बालासाहेब शिंदे बाबळगाव गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आजच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय व्यासपीठ या जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबाजानी साहेब दुर्राणी व समस्त ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, मित्र हो, साहेबाचा आणि माझा जवळपास लहानपणीपासूनच साहेबाला मी ओळखतो। 2004चं इलेक्शन जेव्हा साहेब जिंकले होते तेव्हा मी औरंगाबादला होतो आणि डॉक्टर असून देखील तिथं आता हॉस्पिटलमध्ये फटाके वगैरे वाजवायला बंदी असते, तरी एक जोश होता साहेबांसाठी आणि साहेबांना त्या पद्धतीनं या तालुक्यासाठी काम केलं, एक अभिमान वाटतो। बरेच किस्से आहेत साहेबांसोबतचे। 2-4 वर्षाची प्रॅक्टिस झाली, माझी प्रॅक्टिस चांगली होती, साहेबाला माहित होतं। मला सांगायचे गरीबाकडून फीस कमी घेत जाऊ नको, कोणाकडे नसले तर तुझ्याकडले देत जा। आणि मग एके दिवशी घरी जेवायला गेलो आणि त्यांना किस्सा सांगितला की डॉक्टर विषयीचा किस्सा होता की आम्ही काय करतो म्हणे, डॉक्टरकडे पैसे जमा झाले की त्याला इलेक्शनला उभा करतो। आता तसं काही होणार नाही साहेब। तर ह्या इलेक्शन मध्ये नक्कीच साहेबांना मोठा आशीर्वाद दिलाय, माझ्या पाठीवर कौतुकाची मोठी थाप दिली। साहेबाचा विश्वास मी व्यर्थ नाही जाऊ देणार आणि जी काही आज शेतकऱ्यांच्या समस्या आहेत देशभरात आणि जे जातीय तेढ निर्माण केलं संपूर्ण देशामध्ये आपण पाहिलं, मागचे काही आंदोलन ज्यामध्ये मराठा ओबीसी मिळालं कोणाला काहीच नाही, कुठलीही शासकीय नोकरी सध्या अवेलेबल नाही, मागच्या 10 वर्षात कोणतीच भरती झालेली नाही, शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा हमी भाव मिळाला नाही। उलट काँग्रेसच्या काळात जे भाव होते, साधारणतः कापसाला 10,000चा भाव होता, सोयाबीन 7-8 हजाराच्या आसपास होतं, सगळ्या डाळी 10,000च्या पुढेच होत्या, तर ते भाव अर्ध्यावर आलेले। नुसत्या भूलतापा, सामाजिक तेढ आणि वोट बँकचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत आहे। पुढचा काळ भारतीय जनता पार्टीचा नसणार आहे आणि काँग्रेसचा काळ नक्कीच येणार आहे। येत्या 5 वर्षात संपूर्ण देशभरात, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येणार आहे। आम्ही डॉक्टर मंडळी थोडं हुशार असतो, काळाचे पावलं ओळखून चालत असतो। आज देशाला, समाजाला काँग्रेसची गरज आहे। निश्चितच साहेबासोबत राहून काँग्रेसला बळकट करण्याचा प्रयत्न करू। बाबळगाव गटामध्ये साधारणतः 10 गाव, वाड्या, वस्त्या, तांडे आहेत। संपूर्ण गावाचा आदरणीय सुभाषाबा कोल्हे यांनी आतापर्यंत चांगला विकास केलेला आहे, पण देश खूप यंग आहे, नवीन आहे देश, तर काही काळ लागणार आहे। टप्प्याटप्प्यात विकास जे आपण म्हणतो, तर पुढचा टप्पा ते यंग पिढीच्या स्वाधीन केलाय, त्यांचे चिरंजीव
अनिलराव कोले यांना पंचायत समितीची उमेदवारी, तसंच माझा मित्र वर्गमित्र श्याम दरमे यांना देखील पंचायत समितीची उमेदवारी बाबळगाव गटातून दिली. तसेच आमचे सहकारी आनंद वाकणकर, मी डॉक्टर, ते मेडिकलवाले आणि यंग एक शेतकऱ्यांसाठी चांगलं करण्याची त्यांची भावना आहे, त्यांना साथ द्या. आमचे दत्तराव मांजळे, तर त्यांचं जवळपास विन निश्चित आहे. मी सगळा आढावा घेतलेला आहे लिंबा गटातून. त्यांचं जिंकणं 100% निश्चित आहे. आणि विष्णू उगले एक आता फायनल झालेले आहेत, ते देखील यंग आहेत. आणि लिपणे साहेबांचं तर काय बोलायचं काम नाही, नुसतं काम करायचं एवढंच आहे. त्यांच्या पत्रात काहीच पडत नाही. माझी कळकळीची विनंती शेतकऱ्यांना, यावेळेस त्यांना कुठल्या तरी पदावर बसवा. आणि ते तुमच्या, आम्ही जिल्हा परिषदचे सदस्य जरी झालो आमच्यापेक्षाही जास्त ते काम करणार आहेत, ही माझी गॅरंटी आहे. तर सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप आभार. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालात. निश्चित पुढच्या काळामध्ये संपूर्ण पाथरी तालुक्याचा जे काही जिल्हा परिषद सर्कलला आहेत त्यांचा संपूर्ण विकास करू ही ग्वाही देतो. धन्यवाद. आज जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या फॉर्म भरण्यासाठी आपल्याला प्रमुख नेते, माझे नेते, माझं दैवत आदरणीय बाबाजीनी साहेब, ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष आबा, सर्व उमेदवार, सन्माननीय स्टेज आणि वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या ताकदीने आलेले लिंबा गट व पाथरी तालुक्यातून आलेले माझे सर्व मित्र, सर्व समाज बांधव आणि शेतकरी बांधवांनो, मित्र हो, बोलताना आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की बाबाजीनी साहेबांनी पाथरी शहरासाठी काय केलं, पाथरी मतदारसंघासाठी काय केलं आणि पाथरी तालुक्यासाठी काय केलं. आता इथं बरेच शहाणे लोक आहेत. जेव्हा आम्ही लहान लहान होतो तेव्हा पाथरी कशी होती आणि आज पाथरी कशी, आणि हा बदल पाथरीत कोणामुळे झाला तो फक्त बाबाजीनी साहेबांमुळे झाला, हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आणि निश्चित साहेब, मला सांगताना गर्व होतंय. आता राजकारण म्हणलं की जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की राजकारण म्हणलं की अर्थकारणाचा मोठा प्रभाव त्याच्यामध्ये झालाय. मग आपण राजकारण एखादी उमेदवारी म्हणलं की मोठ्या माणसाला बघतो, एखाद्या कोण पैशावाला माणूस आहे. पण बाबाजीनी साहेबांनी ही व्याख्या सुद्धा मोडीत काढून माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्याच्या कुटुंब माणसाला मोठ्या पदावर बसवलं. आणि निश्चित साहेब, तुम्हाला लिंबा गटाच्या वतीने तुम्ही मला उमेदवारी दिली, मला त्यांना सेवा करण्याची संधी दिली, ह्याच्यामुळे लिंबा गटाच्या वतीने तुमचे मी आभार सुद्धा या ठिकाणी मानतो. आणि निश्चित सर्वांच्या साक्षीनं आपली लिंब्याची सीट सर्वात ताकदीने निवडून येईल का नाही, सगळे हात वर करून सांगा. सर्वांच्या साक्षीने सांगतो साहेब, सगळ्याच्या ताकदीनं सर्व आमचे मित्र, सगळे कार्यकर्ते एकदम जोमाने कामाला लागलेले साहेब. आणि निश्चित येणाऱ्या काळात तुम्ही मतदान केलं, मतदान रूपी आशीर्वाद दिले तर तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. तुमचे विकासाच्या माध्यमातून, तुमची सेवा करण्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येकाचे सामान्य माणसाचे मी ऋण फेडण्याची, सेवा करण्याची काम या ठिकाणी करीन, एवढं या ठिकाणी तुम्हाला साहेबाच्या साक्षीने शब्द देतो. आणि येणाऱ्या काळात सर्व पाची उमेदवाराला तुम्ही भरघोस मतांनी मतदान करून विजयी करा. आणि तुमच्या अडीअडचणी सोडवताना सगळे, जसं बोलताना सगळे कामाचे उमेदवार आहेत मित्र, सगळे ऍक्टिव्ह उमेदवार आहेत. आता सगळे ही शेवटचा टप्पा आहे निवडणुकीचा. ह्या टप्प्यामध्ये साहेबाच्या रूपाने या सगळ्या माणसाला तुम्ही मतदान करा आणि परत एकदा सेवेची संधी द्या, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र सुभाष आबा कोले, विजय दादा पडे, नारायण राऊत, त्याचप्रमाणे 5 सर्कल आहे आपले. 5 सर्कल पैकी 4 सर्कल आपण या ठिकाणी लढतो आणि 1 सर्कल आपण मित्र पक्षाला हातगाव सर्कल त्या ठिकाणी आपण सोडलेले. 4 सर्कल मधले लिंबा सर्कलचे दत्तराव मांजळे आणि त्यांच्या सोबत पंचायत समितीचे प्रकाशराव अवचार आणि दुसरं भुवनराव पवार. त्याचप्रमाणे बावडगाव सर्कल मध्ये डॉक्टर जगदीश शिंदेचे आहे. आणि पंचायत समितीला आहेत का उमेदवार? फॉर्म भरायला 2 उमेदवार. आबाचा मुलगा अनिल
कोले आणि श्याम धर्मे जे आपले पंचायत समितीचे उपसभापती आहेत, 2 उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे तिसरा सर्कल आपला कासापुरी तरुण तडफदार ज्याने आता आपल्या शैलीतून आपले विचार मांडले असे अनंत वाकणकर आणि त्याच्याबरोबर कामरेड लिपणे आणि किसन घाणगे हे 2 आहेत. आणि 2012 सर्कल मधून विष्णू उगले आणि त्याच्याबरोबर रेणापूरचे कुठे आले त्यांचे फॉर्म भरायला गेले. आणि आनंद धल्ले असे उमेदवार आपण जिल्हा परिषदेचे 4 सर्कलमध्ये आणि हातगाव सर्कलमध्ये जे उमेदवार आहे आपले महाविकास आघाडीचे, पण आपण त्या ठिकाणी युती करून लढतो असे सुरेश ढगे त्यांना आपल्याला पाठिंबा राहणार आहे. मित्रांनो, जिल्हा परिषदची निवडणूक म्हणजे अत्यंत, याला आपण मिनी मंत्रालय म्हणून, ग्रामीण भागाचे जेवढे प्रश्न आहेत, तुमच्या गावामध्ये शमशानभूमी नाही, ते प्रश्न जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुटते. शमशानभूमी आहे पण रस्ता नाही, शाळेला शिक्षक नाही, शाळेच्या खोल्या जुने झाले, नवीन बांधायचे, पीएचसी आणि आरोग्य सेवा, हे सर्व ग्रामीण भागाचे जे प्रश्न असतात, हे सगळे हे प्रश्न आपल्याशी निगडीत आहे. आणि हे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपल्यापर्यंत कसा येईल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, याच्यासाठी चांगले आणि जबाबदार कर्तव्यदक्ष उमेदवाराची आपल्याला आवश्यकता असते. आता एका पंचायत समितीमध्ये कासापुरीमध्ये आम्ही कामरेड लिपणेला दिली उमेदवारी, आणि कामरेड लिपणे एक मामूली माणूस नाही. आपल्याला माहित होतं की कामरेड लिपणे इकडे तिकडे फिरते काय करायचं, पण मित्रांनो, हे आज जे आपल्याला ऊसाला भाव जे मिळाला केवळ ते माणसामुळे. किती एकर ऊस आहे त्यांच्याकडे, किती एकर ऊस आहे लिपणे साहेब? ऊस तुमचा, आंदोलन ते करायले आणि पैशाचा फायदा तुम्हाला मिळाला. मग असे माणसाले आपल्याला गरज आहे की नाही सांगा मला, गरज आहे की नाही बोला ना. आता उद्या पंचायत समितीमध्ये जवाहर व्याप्ती विहिरीला समजा कोणी काही काही नाही, अधिकारी इतके माजलेले झाले सरकारच्या कालखंडामध्ये की पैशाशिवाय काम करत नाही. 25-25 हजार रुपये त्या ठिकाणी घेतले. आमचे कामरेडला उभं करा, फुकट काम होईल की नाही सांगा मला. घरकुलाचे हप्ते टाकायचे असेल, पैसे लागायले. अब ये उर्दूत म्हणे सब मर्ज की दवा कामरेड. काय जरी तुमचा असला प्रश्न आणि त्याला जर तुम्ही मताच्या रूपाने ताकद नाही दिली तर प्रश्न कसे सुटणार? याची जाणकारी, याचा ज्ञान आपल्याला असला पाहिजे की आम्ही त्याला निवडलं. खरं म्हणलं तर त्याला जिल्हा परिषद मध्ये पाठविण्याची आपल्याला आवश्यकता आहे, पण पुढची शिडी तुमची जिल्हा परिषदचीच राहणार आहे कामरेड साहेब.
पवार साहेब तुमचं नाव विसरला मी. हे लोक काम करणारे चळवळीतले लोक आहेत. आता ही चळवळ संपली. चळवळीतल्या लोकांना स्थानच देणे लोक. आता निवडणुकीचं स्वरूप सुद्धा दिवसेंदिवस बदलत चाललं. विकास काम हे ते लोक म्हणाले आजच्या काय बोला. हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. आज कोण उभा राहिला बाबड सर्कल मध्ये? डॉक्टर राम शिंदे, त्यांची मंडळी, त्यांचा दवाखाना, त्यांची प्रॅक्टिस कुठे कुठे? मुंबईला. आणि तुम्हाला घरकुलाचे हप्ते टाकायचे, तुम्हाला जिल्हा परिषदचं काही त्या ठिकाणी काम आहे, तर तुम्ही मुंबईला जाणार आहे? कुठं जाणार आहे तुम्ही? कोणाला सांगणार आहे? मग कशामुळे उभं राहिले? कशाच्या जोरावर राहिले सांगा तुम्ही? पैशाच्या जोरावर. जर अशी परिस्थिती राहिली आणि अशीच परिस्थिती झाली तर आपले प्रश्न कसे सुटणार? बरं, एक ठिकाणी मला आताच सांगितलं की 2 ठिकाणी उभे आहेत म्हणजे ते लोक निवडणुकीच्या रिंगणात येऊ लागले. म्हणून मी आपल्याला सांगतो की काँग्रेस सारखे माणसं बाजूला पडायले. काँग्रेस सारखे लोक जे आमच्या प्रश्नाची जाण ठेवणारे हे लोक बाजूला पडायले. ठीक आहे, त्यांच्या वैयक्तिक धर्मनिरपेक्ष विचार, त्यांचे जातीवादी पक्षाबरोबर जाण्याचे त्यांचे विचार नाही. त्यांनी मला सांगितलं की येईल तुम्ही काँग्रेस बरोबर येईल, धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबर येईल, जातीवादी पक्षाबरोबर मी जाणार नाही. म्हणून आम्ही त्याला पंचायत समितीची उमेदवारी रामपुरीकरातून त्या ठिकाणी दिली. तर मित्रांनो, याचा विचार आपण कुठेतरी लोकशाहीमध्ये केला पाहिजे की आपण निवडणूक मध्ये कोणाला निवडून द्यालो. अनेक सदस्य असे की ज्यांना सभापती आम्ही केलं, जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं, मार्केटचा सभापती केलं, मार्केटचे अध्यक्ष केलं. बरेच लोक आम्हाला सोडून गेले. पण आम्ही काय बोलणं, आम्ही नवीन माल तयार करण्याची फॅक्टरी आमच्याकडे आहे. नवीन पोरं, नवीन लोक, त्याला आपण संधी देऊ काम करणार. फक्त सुभाषाबा, दत्ताराव, नारायण राव सारखे आमचे जे एक जीवाचे माणसे, आता तर सकाळी इकडे आणि संध्याकाळी तिकडे. आता सोशल मीडियाने खूप फोटो व्हायरल होत. बरेच लोक म्हणाले का साहेब आपली बैठकीत होतं ना, तिकडे गेलं. म्हणजे काय माणसाला नीतिमत्ता काय राहिलेली नाही. अशा लोकांना कुठेतरी आपण लोकशाहीमध्ये थारा देता कामा. आज आपण देशाचं चित्र पाहतो. आता तर हे जिल्हा परिषदची निवडणूक आहे. लोकसभामध्ये आपण प्रचंड बहुमत त्या ठिकाणी फक्त 25 खासदार जर महाविकास आघाडीचे आले असते तर मोदी प्रधानमंत्री झाले नसते. महाराष्ट्रामध्ये भरभरच आपण यश दिलं. 288 पैकी 237 आमदार महायुतीचे आले. विरोधी पक्ष सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवलं नाही. कापसाच्या भावासंदर्भामध्ये सभागृहामध्ये सगळं प्रस्ताव जर मांडायचे असेल, चर्चा उपस्थित करायची असेल तर विरोधी पक्ष नेता नाही. सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात जर आपल्याला सभागृहामध्ये बोलायचे असलं तर विरोधी पक्ष नेता नाही. अशी लोकशाही जर आपण तयार केली, त्याला बळकट दिलं, ते देश हे राज्य हुकुमशाकडे जाईल. तेच परिस्थिती राज्यात आणि देशात निर्माण झाली. मित्रांनो, लोकशाही जर जीवन ठेवायची असेल तर विरोधी पक्ष सुद्धा थोडंच भरकट पाहिजे, थोडंच मजबूत पाहिजे. त्याचं कारण काय? त्या सोयाबीन सारखं जे पीक आहे 15 वर्षापासून 10 वर्षापासून 4,500 वर जात नाही. तुम्ही किती आंदोलन करा, कापसाचे भाव वाढत नाही.
अजून कापसाची जे गाठी देतो बाहेर निर्यात करण्याचं काम हे राज्याच्या देशामध्ये चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये या देशाचा शेतकरी गुळगुळून गेला. किती दिवस पंजाबच्या शेतकऱ्यांनी धरणं दिलं? 6 महिने. काय केलं सरकारने? पुन्हा हरियाणा पंजाबमध्ये निवडणुका जिंकल्या. आता मशीनच त्याचा साथ देऊ लागली तर म्हातारा तरी काय करणार? अशी सुद्धा अवस्था झाली. इलेक्शन कमिशन त्यांचे ताब्यात, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट त्यांच्या ताब्यात. लोकांना न्याय कसा मिळायचा? सगळीकडे दाब तडफड करून हे भाजपवाल्याने हे देश आणि राज्याला काबीज केलेले आहे. आणि आपण म्हणतो लोकशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये सुद्धा आपल्याला जीवन ठेवायचे असेल, मजबूत ठेवायचे असेल, तर विरोधी पक्ष सुद्धा तेवढं बळकट करणं आणि ठेवणं हे काळाची गरज असते मित्र. नाहीतर आपण आज तुम्ही कालचे नागपूरच्या अधिवेशनमध्ये कृषी मंत्र्याचं उत्तर, जे कृषी मंत्री गेले पण ते खेळता खेळता कोकाटे, त्यांनी काय उत्तर दिलं? ते म्हणाले 6 महिन्यामध्ये 783 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केली. हे सरकारची आकडेवारी आहे. आणि ज्यावेळेस शेतकरी आत्महत्या करते, उदास होऊन जाते, शेवटचा पाऊल उचलते, त्यांची शेती परवडत खायला, खताचे भाव प्रचंड वाढलेले, मजुरी वाढलेली, कापसाला औषध उपचाराचा खर्च जास्त झाला, डीएपीचे भाव जे आहेत 1922 पर्यंत गेली, जे 1000 रुपये होते 10 वर्ष 7-8 वर्ष खाली, ते दुपटीने वाढले, पण मालाचे भाव वाढले नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कुठेतरी विचार करण्याची, कोणतीही निवडणूक असो, मग जिल्हा परिषदची असेल, पंचायत समितीची असेल, आता तर सगळे निवडणुका देश पातळीवर, राज्य पातळीवर संपलेले. पण हे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या निवडणूक मधून आपण संदेश द्यायला पाहिजे की आता आम्ही तुमची हकालपट्टी करणार आहे. शिवसेना आणि बीजेपी हे दोघांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. म्हणून आपल्याला पंचायतला निशाणावर मतबटन दाबून आपल्याला सर्व उमेदवार निवडून द्यायचे. डॉक्टर साहेब सारखे ज्याचं वाकणकरने उल्लेख केला, सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम. कोण आपल्या खिशातल्या पैशाचे दुसऱ्याच्या आई वडिलांना पोषण करते मला सांगा? आज 10-12 वर्ष झाले वृद्ध आश्रम स्वतःच्या खिशातून चालू होते. लोकांच्या आई वडिलांची सेवा करतात. मी जाऊन त्या ठिकाणी भेट देऊन आलो. दवाखान्यामध्ये सुद्धा कधी आम्ही फोन केला की डॉक्टर साहब उनको समझ में आता कि मेरा फोन आया तो कुछ तो फीस का मामला है. ठीक आहे नाही केलं, आधीच कमी केली. पण लोक बी इतके हुशार, आधी कमी केल्यानंतर पुन्हा अजून कमी करा म्हणतात. कितीक लोकांना फुकट औषध उपचार केले आणि मग आपण तिसऱ्यालाच निवडून द्यायचं. कधी जाण ठेवायची नाही. आमच्या कामगारांचे आंदोलन चालू आहे. आमच्या दाताराव 24 तास लोकांच्या सेवेत आहे. वाकणकर एक तरुण तडफदार कार्यकर्ता आहे, त्याला आपण संधी दिली तर आप कधी जा पाथरीत आहे तिकडे सरकार मिळत. त्यांच्या विरोधामध्ये अजून त्यांच्या गावाला उभं. पहिले मी जिल्हा परिषद सदस्य केलं तर 2002ला. त्याच्यानंतर शिवसेनेत जाऊन तिकडे झाला. पण त्या सर्कलमध्ये कोणत्या गावामध्ये जा, कासापुरी सर्कलमध्ये त्याच्या 5 वर्षाचा कामाचा हिशोब जनतेने विचारावा. त्या जे कासापुरी सर्कलचे लोक आहेत हात वर करा. आणि तुम्ही सांगा, तुम्ही विचारा की बाबा तू आता उभा राहिला पुन्हा, तुने 5 वर्षामध्ये कासापुरी सर्कलमध्ये कोणत्या गावाला काय काम केलं? सगळं आपला निधी बाहेरच्या गावाला, बाहेरच्या सर्कलला दिली.
पुन्हा आपण त्याला संधी द्यायची. हे सगळं विचार आपण ह्या ठिकाणी मतदार म्हणून आपण केला पाहिजे. आपण कशाला बी कोणत्याही आमिषाला बळी पडून आपण मतदान करता कामा नये. एक जागरूक मतदान म्हणून आपण जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी त्या लोकांना आपण निवडून द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की आम्ही 5 उमेदवार, आणि मला खात्री आहे हे 5 उमेदवार आपल्या प्रचंड मताने निवडून येणार आहे. आणि हे सगळ्यावर आमच्या पंचायत समितीवर आणि भ्रष्टाचारावर रोख लागण्यासाठी आमचे कामरेड तिथं 24 तास उपलब्ध राहणार. तुमचे विहिरीचे पैसे, तुमचे घरकुलाचे हप्ते कोणाचा लाग नाही, कर्मचाऱ्याचा ते असल्यावर मागायचे. म्हणून मित्रांनो, असे लोकांना आपण पाठबळ द्यायला पाहिजे. आणि अशा लोकांना जर आपण विश्वात राजकारण केलं, ते राजकारण आपला सक्सेस आपल्या पदरात काय पडणार नाही. आणि याचा त्रास सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला येणार. तर मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे की आपण सर्वजण आपले 5 उमेदवार, 4 पंजाचे आणि 1 मशालचा, हे सर्वांना आपण प्रचंड मताने विजय करावा. आणि ह्याला जिल्हा परिषद पुन्हा काँग्रेस आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीच्या ताब्यात आपण सर्वांनी द्यावी. पंचायत समितीवर सुद्धा आपल्या काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकायला पाहिजे. आणि एका विचाराने आपण या ठिकाणी मदत केली आणि मतदान केलं तर निश्चितपणे 5 उमेदवार निवडून येण्यामध्ये आपल्याला काही ज्योतिषीची आवश्यकता नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की एक बार सगळे आपले 5 उमेदवार निवडून देणार आहे का नाही सांगा मला. आणि तुम्ही एवढ्या लोकांनी जर ताकदीने जर उभं राहिले तर निश्चितपणे समोरचे लोकांच्या डिपॉझिट झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच अपेक्षा आपल्याकडून करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. पाथरी तालुका जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करून 5 सर्कलचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केले. अनेक वर्षापासून पाथरीची पंचायत समिती माझ्या नेतृत्वाखाली सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता असताना माझ्या नेतृत्वाखाली राहिलेली. आता मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर हे जिल्ह्यामध्ये हे काँग्रेस तालुक्यामध्ये काँग्रेस बळकट करण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहतील. आणि आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. आणि मला खात्री आहे की पाथरी तालुका आणि परभणी जिल्हा संबंध मिळून आम्ही 21 जागा या ठिकाणी लढतो. आणि एक चांगला मोठा यश परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला मिळत आणि जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा निश्चितपणे फडकल याची मला अपेक्षा आहे. आणि परभणी जिल्ह्याची जनता हे जातीवादी पक्ष शिवसेना शिंदे असेल, भाजप असेल, याला कंटाळलेली आहे. भाजपचा तो आपल्या जिल्ह्यामध्ये एवढा काही वर्चस्व नाही, पण धनशक्तीच्या बळावर सुद्धा भारतीय जनता पक्ष आपले पाय उचलण्याचा प्रयत्न या जिल्ह्यामध्ये करतात. मला आशा आहे की परभणी जिल्ह्याची जनता, मी परभणी जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नात्याने सर्व जिल्ह्यामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षाच्या विचाराच्या लोकांना मी आवाहन करेन की आपण काँग्रेस पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहे त्याला आपण प्रचंड मताने निवडून द्यावा अशी अपेक्षा, अशी आशा बाळगतो. धन्यवाद. तालुक्यामध्ये कुठं
समविचारी म्हणजे आमच्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष आहे. कुठं सोयीप्रमाणे आम्ही युती केली, पण सरसकट युती नाही. परभणी जिल्ह्यामध्ये महानगरपालिका पहा ना, नगरपालिकेमध्ये युती करून लढलो होतो, त्याच्यामध्ये यश मिळाला, पण काँग्रेसची जागा फार कमी झाली. त्याच्यामध्ये युती जर त्यांच्याबरोबर केली तर त्याच्यामध्ये काँग्रेसचंच नुकसान होतं. आमचे नेते आदरणीय बाबाजी दुर्राणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज 4 जिल्हा परिषद आणि त्याच्या खालच्या सर्व पंचायत समित्या यांचा आज सामूहिकरित्या या ठिकाणी फॉर्म भरून शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. मला एक आपणास आवर्जून सांगावंसं वाटतं की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला जो तरुण आहे, ज्या तरुणाचा म्हणजे साहेबाकडं जे एक कला आहे की जे साहेबांकडून शिकण्यासारखं काही गोष्टी आहेत. साहेबांनी माझ्यातला काहीतरी गुण पाहिला आणि साहेबांनी मला या ठिकाणी जिल्हा परिषदला उमेदवारी माझा अर्ज आज मी दाखल केलेला आहे. आणि मी तुम्हाला आपल्यासमोर एक खात्रीशीर सांगतो की मागील काही वर्षापासून मी चळवळीत कार्य केलेलं आहे. चळवळीत काम करत असताना शेतकऱ्यांसाठी जे विविध प्रश्नांवर मी नाशिक जेल, सेंट्रल जेलपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी आंदोलन करत असताना माझ्यावर गुन्हे दाखल कित्येक आहेत. पण मला त्या गोष्टीचं काही हे नाही, कारण आपण जो आहे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या कामासाठी आपण आलो पाहिजे. आणि मागील 6-7 महिन्यापासून सतत अविरत मी माझ्या मतदारसंघ जो कासापूर जिल्हा परिषद आहे त्या मतदारसंघात मी सातत्यानं या ठिकाणी लोकांच्या भेटीगाठी, त्यांचे छोटे मोठे प्रश्न असतील, काही ठिकाणी रस्ते, काही ठिकाणी नाल्या, काही जे छोटे मोठे दवाखाने, पोलीस स्टेशन, त्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी लोकांच्या सातत्याने करत असतो. मला आपणास एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी काही आयात केलेले उमेदवार, काही ऐन वेळेला बदलून आलेले उमेदवार, हे जरी उमेदवार असतील तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं सर्कलमध्ये काम केलेलं नाही. त्यांचं कुठल्याही प्रकारचं कार्य नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना जनता अजिबात त्यांना स्थान देणार नाही, त्यांना गावात येऊ सुद्धा देणार नाहीत. मी आपल्याला खात्री देतो, कारण मी जेवढं काम केलं तेवढं कोणीच केलं नाही. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. एकदा मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की धनशक्ती विरोधात जनशक्ती एकदा जर निवडणूक जनतेनं हातात घेतली काय होऊ शकतं हे आपल्याला कासापुरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये दिसून येईल. आणि निश्चित स्वरूपानं मी आपला सांगू इच्छितो की 5 तारखेला मतदान झाल्यानंतर 7 तारखेला गुलाब आपलाच राहणार आहे, आमचाच राहणार आहे, हे मी आपला विकासाचे मी तुम्हाला सांगतो. मी एक सुशिक्षित तरुण आहे, मला माहिती आहे सुशिक्षित आज तुम्हाला सांगतो प्रचंड बेरोजगारी आहे. विकासाच्या मुद्द्यावर मला रस्ते, गाव तुम्हाला मी सांगतो, मी गेल्यानंतर प्रत्येक गावामध्ये बांधण रस्त्याचा फार मोठा प्रश्न आहे, तो मला मार्गी लावायचा. शाळेमध्ये शिक्षकांची भरती नाही आहे, शिक्षक अपुरे आहेत. त्या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आपला जो पाल्य आहे तो इंग्लिश स्कूलमध्ये शिकला पाहिजे. त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित असं समजा लोकांना प्रत्येकालाच वाटायला लागलं की माझा इंग्लिश. म्हणून मला जिल्हा परिषद शाळांमध्ये विशेष करून माझ्या सर्कलमध्ये माझ्या तालुक्यात मला काम करायचं आहे. त्यानंतर मला दवाखाने जे आज प्रत्येक ठिकाणी उपकेंद्र, आरोग्य उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी आपल्याला मी सांगतो डॉक्टर अवेलेबल नसतात. त्यांचं मला सगळ्यात महत्त्वाचं ते एक मला ते मार्गी लावायचं. आणि लोकांचे छोटे मोठे प्रश्न असतात, लोक तुम्हाला पैसे मागत नाही, लोक तुम्हाला तुमच्या हक्काचा माणूस पाहिजे लोकांना. आणि तो हक्काचा माणूस मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी 24 तास लोकांच्या सेवेत माझं 5 वर्ष जे माझा पूर्वीचा कार्यकाळ राहील 5 वर्ष मी 24 तास लोकांच्या ते तुम्हाला जनता 100% सांगेल. कारण मागच्या काळात जर झाले असते तर ते आता 9 वर्ष झालं मागच्या निवडणुका झाल्या. ते जिल्हा परिषद सर्कलचे जे निवडून आलेले जे सदस्य होते ते सगळे लोक सांगायला लागलेत मला. 12-13 गाव आहेत आमच्या सर्कलला, 13 गावामध्ये ते एकदाही गेले नाही, कुणाला रामराम नाही, काचक का. आणि
तुम्हाला सांगतो, लोकांना व्हीआयपी कल्चर नाही पाहिजे, लोकांना लोकात मधला माणूस पाहिजे. आज लोक कुणाला निवडून देतात मी तुम्हाला सांगतो, जो त्यांच्यामध्ये बसणार उठणारा. मला अशी व्हीआयपी कल्चरची आवश्यकता नाही. मला पांढरे कपडे, कडक कपडे ह्या गोष्टी मी फार दूर आहे ह्या गोष्टींपासून. मी जमिनीवरचा कार्यक्रम आहे. बाबाजी साहेबांनी, आदरणीय जुनेद भैया आमचे नेते आहेत, त्यांनी मला संधी दिली, मी त्या संधीचं 100% सोनं करून टाकलं. मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना एवढंच आव्हान आहे की लक्ष्मी अस्त्राचा ह्या निवडणुकीमध्ये इथून मागच्या 1-2 निवडणुकांमध्ये जो वापर झालाय, पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगू इच्छितो की या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांनी आता मागच्या या ठिकाणच्या नगरपालिकेमध्ये अतिशय प्रचंड 1-2, 1-1 असे लावून पैसे वाटले, पण त्यांचा त्या लक्ष्मी अस्त्राचा काही उपयोग झाला नाही. या ठिकाणच्या जनतेनं त्यांना फक्त 2 नगरसेवक निवडून दिले. या ठिकाणी पाथरी तालुक्यातली आमच्या जनता, पाथरी शहरातली जनता अतिशय सुज्ञ आहेत. लोकांना सगळं कळायला लागले आजकाल. लोक अडाणी नाही राहिले, लोकांना सगळं चांगलं वाईट सगळं कळते. लोक त्यांच्या घेऊन बरोबर मला मदत करतील, मला मतदान करतील, ही अशी अपेक्षा मी लोकांकडून व्यक्त करतो. मी अनंत तुळशीदासराव वाकणकर, मी कासापुरी जिल्हा परिषद सर्कलमधून माझ्या मातोश्री सौभाग्यवती जनाबाई तुळशीराम वाकणकर यांचा फॉर्म उमेदवारी अर्ज आज मी दाखल केलेला आहे. मी मतदारांना, कासापुरी सर्कलमधल्या मतदारांना मी आव्हान करतो की आपण सर्वांनी मला आपला अमूल्य असा आशीर्वाद द्यावा. आपलं एक मत हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या एका मतानं एखाद्या होतकरू तरुणाला एक संधी द्या आपली सेवा करण्याची. एवढंच मी आपणास आपल्या माध्यमातून आवाहन करतो. धन्यवाद. आज आपण काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे. आता जनता समोर आपल्याला मतं मागण्यासाठी जावं लागेल. कोणते विकासाचे मुद्दे आपल्याकडे? बाभळगाव जिल्हा परिषद सर्कल, तालुका पाथरी या ठिकाणी माझं गाव आहे. कानसूर याच ठिकाणी माझा जन्म झाला आणि मागील 16-17 वर्षापासून या ठिकाणी आरोग्य सेवेच्या माध्यमातून सातत्याचं आमचं जनतेची सेवा चालू आहे. तर माझं समस्त परिसरवासियांना हे आव्हान राहील की स्थानिकच्या उमेदवाराला तुम्ही संधी द्यावी आणि नक्कीच पुढील 5 वर्षामध्ये या परिसरासाठी भरीव कामगिरी करण्याची माझी इच्छा आहे. आपण विधानसभा लढविलेली आहे, आपल्याला खूप तगडा अनुभव आहे, काय वाटतं? कुठलंही इलेक्शन छोटं गृहीत धरून चालणार नाही, परंतु विधानसभेच्या वेळेसही मला त्या परिसरातून बाभळगाव सर्कल मधून साधारणतः 3-3.5 हजार मतं पडलेले. तर त्यामुळे आता एवढे 4-5 उमेदवार असताना जे अगोदरचे मतं होते ते सर्व माझे मित्र होते आणि आता ही पक्षाची ताकद आणि मध्यंतरी जे 5-7 वर्ष गेलेत तर त्यामध्ये माझा वाढलेला जनसंवाद, जनसंपर्क आणि सहकारी वर्ग, त्यामुळे निश्चितच फार मोठा विजय या परिसरातून मिळणार आहे. साहेब, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सुद्धा आपल्या समोर आहे, काय आव्हान आहे का? माझं तर त्यांना चॅलेंज आहे, म्हणजे जे कोणी सत्ताधारी पक्ष आहे तर त्यांना एक ओपन डिबेट बोलवावी, एक पत्रकार परिषद बोलवावी आणि सर्व उमेदवारांना एकत्र बसून त्यांचं क्वालिफिकेशन विचारावं, त्यांना समाजासाठी काय केलं विचारावं आणि जर त्यांच्या सर्वांच्या तुलनेनं मी कुठं कमी असेल तर मी माझा उमेदवारी अर्ज देखील मागे घ्यायला तयार आहे. तर मला पात्रता नसलेले उमेदवार असल्यामुळं मी त्या ठिकाणी एखादा पात्रता असलेला उमेदवार तिथं असता तर मी कदाचित उमेदवारी अर्जही भरला नसता. पण कुठंतरी आपला परिसर दुसऱ्याच्या स्वाधीन आणि अशा अनसेफ हाताच्या स्वाधीन मला द्यायचा नव्हता, म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलाय आणि कुठल्याही पत्रकार परिषद बोलून एखादा उमेदवार माझ्यापेक्षा जर तगडा निघला तिथं किंवा खरा दावेदार निघला तर मी माझा उमेदवारी अर्ज देखील मागेल. बाभळगाव सर्कलमध्ये कोणते विकासाचे काम राहिलेले आहे आणि तुम्ही कसा विकास करणार? आता त्या सर्कलमध्ये मागील 20-30 वर्षापासून सुभाष कोले यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. पण जसं मी अगोदरही म्हटलं की देश स्वातंत्र्य होऊन फार काळ नाही झालेला, 75 वर्षात सर्व गोष्टी होऊ नाही शकत. ते एक काही गोष्टी त्यांना केलेल्या आहेत, उर्वरित त्यांचं कार्य आम्ही पूर्णत्वाला नेऊ. संपूर्ण परिसरामध्ये रस्ते, नाल्या, शौचालय आणि पाण्याची व्यवस्था ही माझी जिम्मेदारी राहील आणि माझी एक पुढील 5 वर्षामध्ये हा परिसर जिल्ह्यामध्ये कसा नंबर 1 ला येईल तर त्याची मी पूर्ण जबाबदारी या परिसर वासियांना आश्वस्त करतो. पूर्ण गॅरंटी माझी राहील की आपला बाभळगाव सर्कल हे जिल्ह्यामध्ये नंबर 1 राहील. सर्व वाड्या, वस्त्या, तांडे आणि जे काही 10 गावं आहेत या सर्कलमध्ये, तर संपूर्ण परिसराचा एकसंध विकास हा माझा ध्येय आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा
धर्मनिरपेक्ष जात निरपेक्ष पक्ष आहे आणि काळाची गरज आहे. आपण पाहतोय की सत्ताधारी पक्ष जो आहे बीजेपी, तर ते जातीय तेढ निर्माण करणं, बेरोजगारी अशा अनंत भानगडीत आणि उघडा पडलेला आहे कुठंतरी मागील 10-12 वर्षापासून. तर कुठंतरी नोकरीचा अभाव, युवकांची नाराजगी त्यांना पुढील 3-4 वर्षामध्ये होणार आहे आणि येता काळ काँग्रेसचा आहे. त्यामुळं उगवत्या सूर्याला नमस्कार. असं सर्कलमधील जनताला काय आव्हान? येत्या 5 फेब्रुवारीला संपूर्ण जनतेला, बाबळगाव वासियांना, शेतकरी बांधव, युवक युवतींना मी आणि माझ्या ज्या भगिनी आहेत त्या परिसरातील त्यांना सर्वांना हे आव्हान राहील की या 5 फेब्रुवारीला आपण प्रचंड बहुमतानं सौ राजाबाई बालासाहेब शिंदे यांना विजयी करा. मी आजन्म तुमचा ऋणी राहील आणि 5 वर्ष सातत्यानं 24 तास तुमची सेवा करल आणि हा परिसर नंबर 1 आणण्यासाठी जिल्ह्यामध्ये माझा सदैव प्रयत्न राहील. मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूब खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम, शेख इस्माइल और शेख शहनाज। उसी के साथ में परभनी आज तक के कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, जिन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। एम्स हॉस्पिटल अपना कॉर्नर परभनी। परभनी में 100 बेड का अत्याधुनिक अस्पताल। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निरोगी सगरू जीवन। 1356 बीमारियों पर फ्री में वैदिक के उपचार। 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण हर कुटुंब के लिए। 5 लाख रुपए का बीमा संरक्षण। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फूले जन आरोग्य योजना का लाभ जरूर उठाएं। एम्स हॉस्पिटल आपकी सेवा में 24 घंटे। हमारा पता अपना कॉर्नर, डॉक्टर जाकिर हुसैन रोड, परभनी। अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में छिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम, रस्म, एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल। अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभनी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे, यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह अब्दुल वहाब फंक्शन हॉल है। अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं। स्क्रीन पर दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं। अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में छिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 973002000824। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333।
इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।